गुड मॉर्निंग ऑल. बिंदास ममता या यूट्यूब चॅनलवर मी ममता आपले हार्दिक 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 स्वागत करते. तर जवळपास 3 ते 4 जवळपास 5 दिवसाच्या गॅपनंतर मी पुन्हा व्हिडिओ अपलोड करत आहे. तर व्हिडिओ मी शूट करत आहे तो गुरुपौर्णिमेचा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी बाबांच्या फोटोला प्रतिमेला एक छानसा हार आणलेला आहे आणि तो हार मी अर्पण पण केला त्यांना. थोडं मागच्या साईडनं टेबलावर पुस्तकं वगैरे असल्याच्यानं व्यवस्थित बांधता नाही आला, पण तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की मी हा जो हार आहे तो चेंज करणार आहे. तर तो हार बदललेला आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी खूप छान वाटत होतं, कारण पूजा वगैरे केली आणि फुलांचा सुगंध सगळीकडे पसरलेला होता. खूप छान वाटत होतं. सकाळ जेव्हा मी पेपरला गेले तेव्हा खूप पाऊस सुरू होता आणि वातावरणही खूप थंड होतं. अगदी सकाळी 5:30 वाजता उठून तयारी करणं आणि पेपरला जाणं आणि सेंटर शोधणं भर पावसात खूप कठीण होऊन जातं. पण आता काय म्हणजे जवळपास 3 ते 4 वर्षाचा गॅप अभ्यासाचा आणि खूप साऱ्या गोष्टी डोक्यात साचलेल्या आहे. पण नव्यानं काही गोष्टीची सुरुवात करत आहे, त्यामुळे मग ह्या गोष्टीला सामोरं जाणं खूपच आवश्यक आहे. तर माझी तयारी केली मी आणि एका मैत्रिणीची वाट पाहत होती, पण तिला मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी तिची वाट पाहत होती आणि तिला घेऊन आम्ही दोघीजणी पेपरला जात होतो. तर ही जी शूट आहे, तर हे एका ठिकाणी जेव्हा माझा पेपर झाल्यानंतर एक हॉटेल होतं जवळपास अहमदनगर रोडवर, जत्रा नावाचं. तर तिथे जेवायला मी थांबलेली होती, कारण येताना जेव्हा मी पेपरला गेली, पेपरचा टायमिंग जो होता तो माझा मी घरून निघाली म्हणजे पेपरचा टायमिंग 10 ते 12 असा होता, पण रिपोर्टिंग टायमिंग हा 9:30 पर्यंतचा आणि म्हणजे गेट लॉक करण्याचा जो टायमिंग होता तो 9:30 पर्यंतचा होता आणि गेट लॉक करण्याचा टायमिंग 9:30चा, रिपोर्टिंग टायमिंग 8चा, असे वेगवेगळे टायमिंग त्यांनी दिलेले होते. आणि पेपरचं सेंटर मला माहीत नसल्या कारणामुळे मला असं वाटलं की वेळेवर खूप मला घाई होईल किंवा मला खूप दगदग होईल. ह्या कारणास्तव मी थोडं लवकरच निघण्याचा प्रयत्न केला, पण बरोबर वेळेवर मी पेपरच्या सेंटरवर पोहोचली आणि पेपर दिला मी. पेपर थोडा कठीणच वाटला. थोडा कशाला, भरपूर कठीण होता, कारण एकदम शिपायाचा पेपर होता तो. शिपायाचा पेपरसाठी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, ॲडव्होकेट म्हणजे LLB झालेले मुलं, अशी खूप सारे मुलं मुली होते पेपरला सेंटरला आलेले परीक्षा देण्याकरिता आणि सगळ्यांनी पेपर दिला. सगळ्यांनाच पेपर टफ वाटला. काही बॅचमध्ये म्हणजे जवळपास 31 तारखेपर्यंत जे काही पेपर झाले ते बऱ्यापैकी होते, ॲव्हरेज होते. पण माझ्या जो शिफ्टचा पेपर होता तो मला कठीणच वाटला. कदाचित मे बी माझा अभ्यास कमी असेल त्यामुळेही असू शकते. पण मी एक्सपेक्टेड केलेले क्वेश्चन नाही आले आणि आय थिंक जे पुस्तकं वाचले त्याच्यातले कमी म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न यायला पाहिजे होते, पण एक्सपेक्टेशननुसार पेपर ओके गेला. एवढा काही छान नाही गेला, पण तरी बघूया आता फ्युचरमध्ये काय होतं. तर इथे मी जेवायला थांबलेली आहे. तर जत्रा नावाचं एक असं ढाब्यासारखं होतं, हॉटेल नव्हतं ते, ढाब्यासारखं, पण एक साईडला होतं आणि चिक्कूची झाडं होती, चिक्कूची वाडी म्हणून असं त्यांनी एक बोर्ड लावलेलं होतं आणि इथे मी थांबलेली होती जेवायला. छान असं म्हणजे सकाळपासून पोटात अक्षरशः काहीच नव्हतं चहाशिवाय. 6 वाजता उठून गेले तर डायरेक्ट 12 वाजेपर्यंत थोडंसं शूट घेऊन छान अशी नॉनव्हेज थाळीवर मी थाळी मागवली होती आणि थाळी मागवली, जेवण केलं आणि घराच्या रस्त्याने निघाली. तर जीवनाचा प्रवास जो आहे तो सोपा नसतो. जेव्हा रस्ता तुम्हाला माहीत असतं की सगळा प्रवास तुमचा जो प्रवास आहे तो खूप कठीण आहे. जीवनात यश म्हणजे सक्सेस स्टोरी तर प्रत्येकजण आपली कुठे ना कुठे शेअर करत असतो. पण जेव्हा ती व्यक्ती पूर्ण सक्सेस झालेला असतो, पण तो जेव्हा खरं खडतर आयुष्य जगतो, ते माझ्या जीवनात जो काही माझा खडतर प्रवास आहे आणि इथून माझा जो काही प्रवास सुरू आहे, हा प्रवास मला तुमच्याशी शेअर करायचा आहे. यूट्यूब चॅनल हे फक्त माझं चॅनल नाही, तर हा आहे माझ्या आठवणींचा उजाळा. ज्या काही आठवणी माझ्या
जे काही जीवन मी जगलेली आहे, जगलेल्या जीवनामध्ये मी कोणता संघर्ष केला, मला जीवन जगताना काय काय प्रॉब्लेम्स आले, शिक्षण घेताना मी कोणत्या गोष्टींना सामोरे गेले,